मोदींनी इंधनाचे दर कमी करतो असं सांगून आश्वासन पाळलं नाही असा आरोप करत शरद पवारांनी मोदींचं 2014 मधलं भाषण ऐकवलं। तर पवारांचे व्हिडिओ आम्ही दाखवल्यास त्यांनी किती कोलांट्या उड्या मारल्या हे लक्षात येईल असा टोला फडणवीसांनी लगावला आहे। मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाचं मोदींचं भाषण हे काळच होतं। ते भाषण काय याचे तुम्हाला असं दाखवतो। क्या खाएगा? आज प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है। महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं। इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है। मरो तो मरो, आपका नसीब। अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, माँ आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है। ये गरीबी का हाल कर दिया है। 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए। हे त्यांचं 2014चं भाषण की मोदी साहेबांनी दिलेले शब्द पाळले नाही। शिवाय 10 वर्षात तुम्ही केलं काय? नोटाबंदी। मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले, तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं। त्यामुळे पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये, त्यांचे व्हिडिओ दाखवणं आम्ही सुरू केलं तर किती कोलांटोळे आहेत हे आपल्याला लक्षात येते।